नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये औद्योगिक आणि एकूणच व्यावसायिक वाढीकडं आघाडी सरकारचं दुर्लक्ष होतं, अशा स्वरूपाची टीका त्यावेळेस सुद्धा सातत्याने केली जायची. 1999 पासून ते 1914 पर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं. या 14-15 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यात कुठलाही नवीन औद्योगिक प्रकल्प आलाय असं दिसलं नाही. काही सहकारी तत्वाचे काही एखाद दुसरा नवीन कारखाना सुरू झाला असेल एवढंच नव्हे तर अगदी 1990-80 पासून सुद्धा तसं पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प आलाय असं झालं नाही. पण त्यावेळेला त्याची एवढी गरजही वाटत नव्हती लोकांना म्हणा, किंवा तशी चर्चा पण नव्हती. आता 2014 पासून आता 2026 पर्यंतचा 2 वर्षाचा जर काळ सोडला, मधला 2-2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा, तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. या काळात तरी सांगली जिल्ह्यात काही प्रकल्प आलेत का, तर तसंही काही झाले असं आपल्याला दिसत नाही. फक्त लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, महापालिकेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, या काळामध्ये सत्तारूढ पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांच्याकडून घोषणा केल्या जातात की सांगली जिल्ह्यातल्या औद्योगिक प्रगतीकडे आम्ही लक्ष देऊ, सांगली जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग आणू, सांगलीजवळचा विमानतळ आम्ही विकसित करू, तयार करू, विमानतळ IT पार्क करू, अशा फक्त घोषणा होतात. प्रत्यक्षात काहीही होत नाही असं दिसलेलं आहे. म्हणजे आघाडीचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीची, त्या काळामध्ये सुद्धा सांगली जिल्ह्याची उपेक्षाच होती. अगदी 3-3 मंत्री असून सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सांगली जिल्ह्याची उपेक्षा झालेली होती. उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये उपेक्षा झाली ती, MIDC किंवा औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या बाबतीत उपेक्षा झाली ती. आणि तोच कित्ता पुढं महायुती सरकारच्या आणि युती सरकारच्या काळात सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये सुरू आहे असं दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागतं. कालच म्हणजे शनिवारीच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये एक संरक्षण उत्पादक मोठा कारखाना, खाजगी तत्वावरचा 200 एकरामध्ये असलेला कारखाना सुरू झालेला आहे. मोठा उद्योग सुरू झालेला आहे की ज्यातून संरक्षणासाठी, भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारी अनेक उत्पादनं तिथं होणार आहेत. असा फार महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो इतक्या गतीनं पूर्ण केला की त्याचं काल उद्घाटनच झालं. त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूर्णगडमध्ये लवकरच एक रिॲक्टर उत्पादनाचा कारखाना सुरू होणार आहे. त्यामध्ये अणु ऊर्जेवर आधारित सुद्धा रिॲक्टर निर्माण होणार आहेत. फार मोठा प्रकल्प आहे तो आणि रिलायन्स बरोबर महाराष्ट्र शासनाचा सहयोग असलेला तो प्रकल्प आहे. हे असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. अगदी मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी विमानतळ उभे राहिलेले आहेत. पण सांगली जिल्ह्यामध्ये मात्र काही विमानतळ उभा राहील अशी चिन्ह दिसत नाहीत. नुसते आश्वासनं दिली जातात. निवडणूक आल्यावरती त्या बैठका ज्या मुंबईत होतात त्यात सांगली जिल्ह्याचा उल्लेखसुद्धा कधी केला जात नाही. एवढंच नव्हे तर सांगली जिल्ह्याचा संपूर्ण राज्याच्या एकूण सगळ्या विकासाच्या याच्यात कुठेही उल्लेखसुद्धा होत नाही. इतका जिल्हा उपेक्षित झालेला आहे. आणि ही आजची परिस्थिती आहे. महायुतीच्या काळातीच परिस्थिती असं नाही, पूर्वीसुद्धा तशीच परिस्थिती होती. सांगली जिल्ह्यामध्ये एकही मोठा उद्योग आलेला नाही. आता सांगली आणि परिसरामधले जर आपण औद्योगिक वसाहती जर पाहिल्या तर मिरज MIDC आहे, कुपवाड MIDC आहे, त्यानंतर वसंतदादा औद्योगिक वसाहत आहे, संजय गांधी औद्योगिक वसाहत आहे, इस्लामपूरला म्हणजे ईश्वरपूरला आपल्याला माहीत आहे एक नवीन औद्योगिक वसाहत आहे, पलूसला आहे, किर्लोस्कर रामानगरमध्ये आहे, जतमध्ये आहे, तासगावमध्ये पण त्याच्या विकासाकरता काहीही कुणीही लक्ष दिलेलं नाही. आता एवढे हायवे मोठे झालेले आहेत, म्हणजे मोठे मोठे हायवे आपल्या जिल्ह्यातनं सगळीकडे जात आहेत. पण त्या हायवेच्या कडेला मोठ्या प्रमाणावरती काही औद्योगिक विकास करावा, तिथं काही कारखाने यावेत, या दृष्टीनं काहीही होत नाही. ड्रायपोर्टचं नुसतंच एक गाजरमध्ये दाखवलं गेलं, ते काय झालं त्या ड्रायपोर्टचं कोणाला माहीत. त्यानंतर 2 निवडणुका लोकसभेच्या झाल्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्षानं आश्वासन दिले. आता 3री निवडणूकसुद्धा होऊन गेली, पण ड्रायपोर्टचा पत्ता नाही. तेच एक कौलापूरची जागा आणि तिथलं विमानतळ, ह्याशिवाय दुसरं आपण काही बोलत नाही. दुसरी जागा शोधायला पाहिजे. सांगली शहराच्या जवळ, मिरज शहराच्या जवळ मोठी जागा, त्या कौलापूरच्या विमानतळासाठी जी जागा आहे त्या जागेमध्ये विमानतळ करता येतो का ह्याचाच मुळात विचार होत नाही. फार पूर्वी रामलिंग डोंगरावरती असा विमानतळ करावा अशी एक कल्पना सुचवलेली होती.
कारण तिथं जागा उपलब्ध आहे आणि सांगली कोल्हापूरसाठी दोन्हीकडेही तो उपयुक्त ठरू शकेल, जवळ ठरू शकेल, परंतु त्याबद्दलही काही झालं नाही. औद्योगिक क्षेत्रामध्ये आत्तासुद्धा सांगली, कुपवाड, मिरज या औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक कारखाने चांगलं काम करत आहेत, परंतु त्या कारखानदारांना काहीही मदत शासनाकडनं होत नाही. पूर्वी होत नव्हती, आजही होत नाही. पूर्वी फार फार चांगली परिस्थिती होती असं नाही, आता युती सरकारच्या काळात पूर्ण दुर्लक्ष आहे असंही काही नाही. त्या कारखानदारांसाठी मोठी जागा उपलब्ध पाहिजे. आपल्या कल्पनासुद्धा येणार नाही एवढ्या मोठे मोठे कारखाने सांगली मिरज कुपवाड आणि ह्या भागामध्ये आहेत. चांगले रोजगार देणारे 400, 300, 400 असा 500 लोकांना रोजगार देणारे कारखाने आहेत, पण त्याच्याबद्दल कधी कौतुक शासनानं कधी केलं नाही किंवा शासनानं त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. त्यांच्या काय समस्या आहेत, काय रस्त्याची समस्या आहे का, पाण्याची समस्या आहे का, वीज पुरवठ्याची समस्या आहे का. अनेक कारखानदारांनी स्वतः सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे केलेले आहेत शासनाच्या आदेशाप्रमाणे, धोरणाप्रमाणे, परंतु ते सौर ऊर्जेचे प्रकल्प कसे अडचणीत येतील याकडेच प्रामुख्यानं लक्ष दिलं जातं. अजूनही MSCBच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या एकूण प्रभावाखालनं महाराष्ट्र शासन मुक्त होत नाही. MSCBनं या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी इतके अटी आणि इतक्या अडचणी आणलेल्या आहेत की तो सौर ऊर्जा प्रकल्प नाही केलेला बरा अशा मनस्थितीत अनेक कारखानदार आहेत. त्यांनी अनेकांनी उभे केलेत. जिथं चांगलं ऊन उपलब्ध आहे, कडक ऊन उपलब्ध आहे, अशा अनेक ठिकाणी मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी सुद्धा आपल्या जिल्ह्यातनं, सांगली जिल्ह्यातनं अनेकांनी प्रकल्प उभे केलेत. पण ते एवढे शासनाच्या धोरणामुळे अडचणीत आलेत, MSCBच्या धोरणामुळे अडचणीत आलेत की ते बंद करावेत की काय अशा अवस्थेमध्ये ते आहेत. खरं म्हटलं तर सौर ऊर्जा आपल्याला माहीत आहे, सांगली आणि सांगली विशेषतः शेजारचा सोलापूर जिल्हा, शेजारचा विजापूर जिल्हा ह्यामध्ये सौर ऊर्जा इतकी प्रचंड उपलब्ध आहे. जवळजवळ वर्षाचे 7 ते 8 महिने कडक ऊन असतं. ह्याच्यामध्ये प्रचंड वीज निर्माण होऊ शकते, केली पण. ती वीज जर वापरली तर आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचं सुद्धा संकट खूपसं कमी होऊ शकेल, पण त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. इथेनॉलच्या निर्मितीबाबत साखर कारखाने काम करतायत, इथेनॉल निर्माण करतायत. ते सांगत नाहीत आम्ही इथेनॉल वगैरे निर्माण करतोय त्यामुळे आमच्या कारखान्याला आता थोडासा दिलासा मिळाला आहे, ते अजिबात बाहेर बोलत नाहीत. पण त्या इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा शासन स्तरावरती काही बैठका होत आहेत, काही मार्गदर्शन केलं जातं आहे, आणखी काय करायला येईल, आणखी इथेनॉल निर्मिती करता काय करता येईल, ह्याकरता काहीही होताना दिसत नाही. अलकुड आणि मणेराजुरी नवीन औद्योगिक वसाहती डेव्हलप करायचा तर प्रश्नच नाही, त्याकडे कोणाचं लक्षच नाही. आता अलकुड आणि मणेराजुरी या ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत, संयुक्त औद्योगिक वसाहत उभी करायची असा प्रयत्न त्यावेळेला माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी गृहमंत्री R.R. आबा पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणे केला होता. परंतु त्यांच्या भागातल्याच काही नेत्यांनी त्या प्रकल्पाला, त्या नियोजित औद्योगिक वसाहतीला खो घातला, आंदोलनं उभी केली आणि ते औद्योगिक वसाहत बाजूला पडली, ती बासनात पडली, ती बासनातच गेली. मिरज तालुक्यातल्या तानंगजवळ सुद्धा अशीच औद्योगिक वसाहत उभारायचा प्रयत्न झाला होता. त्याच्यामध्ये दुसऱ्या काही नेत्यांनी अडथळे आणले. म्हणजे प्रत्यक्षात एखादा काही प्रकल्प, आमच्या सांगली जिल्ह्यात काही प्रकल्प नाही म्हणायचं, मोठा औद्योगिक प्रकल्प उभारत नाही म्हणायचं, आणि तो उभा राहायला लागला की त्याच्याविरुद्ध आंदोलन उभं करायचं, त्याच्याकरता अडथळे आणायचे, त्याच्याकरता अगदी वाटेल ते तक्रारी करायच्या, न्यायालयात जायचं, असे सगळे प्रकार चालू आहेत. आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रगती काहीही होत नाही. मोठे औद्योगिक येत नाहीत. खरं म्हटलं तर आहेत त्या औद्योगिक जे प्रकल्प आहेत सांगली जिल्ह्यातले, छोटे खाजगी आहेत सगळे, त्यांना खरं म्हणजे मदत करायची गरज आहे शासनानं, MIDCनं मदत करायची गरज आहे, उद्योग खात्यानं मदत करायची. पण मला तरी माझ्या पाहण्यात तरी गेल्या 25-30 वर्षामध्ये एक डॉक्टर पतंगराव कदम जेव्हा उद्योगमंत्री होते त्यांचा अपवाद वगळला तर उद्योगमंत्री इथं आलेत आणि त्यांनी या उद्योगांचे प्रश्न समजावून घेतले, त्यांच्या अडचणीवरती काही मात करायचा प्रयत्न केला आहे. तुमच्या काय अडचणी आहेत, आता ऊर्जेचा विषय आहे याचा, ऊर्जेचा, सोलर सिस्टीमचा किंवा सौर ऊर्जेचा, त्याबद्दल राज्याचे ऊर्जा मंत्री, मला वाटतं मुख्यमंत्री स्वतःच आहेत, उद्योगमंत्री आहेत, यांनी काही येऊन त्यांचे प्रश्न विचारले, ते सोडवूया आपण असं काही म्हणलेत असं दिसत नाही. खरं म्हटलं तर सांगली, मिरज, कुपवाड या भागातले अनेक उद्योजक, छोटे मोठे उद्योजक रोजगार निर्मितीला मदत करत आहेत, अनेक ठिकाणी चांगले कारखाने चालवत आहेत, परंतु त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना अडथळे कसे आणता येतील असाच उद्योग सगळीकडे सुरू आहे. तर माझ्या डोळ्यासमोर हा उदाहरण आलं की अहिल्यानगरमध्ये एक मोठा प्रकल्प उभा राहिला, पूर्णगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प उभा राहतोय, सांगली जिल्ह्याचं काय? त्याच्याकरता सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आज राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक आम्ही फोडले आणि भारतीय जनता पक्षाचे 10 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आहेत, ह्यातच आमचा सगळा वेळ चाललेला आहे राजकारणामध्ये.
प्रत्यक्षात काही काम करायकरता एकत्र आलेले आहेत लोक. सगळ्यांनी मिळून काही एखादी मिटिंग घेतली आहे, सगळ्यांच्या मिटिंग करता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एखादी मिटिंग झाली, काही आपण औद्योगिक प्रकल्प कसा करूया, इथल्या औद्योगिक विकासाचा करता काय करूया, याकरता काही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली आहे असं अजूनपर्यंत कधी दिसलेलं नाही. त्याबाबत तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजेत. चंद्रकांतदादा पाटील हे त्या बाबतीत अतिशय उत्साही आहेत, काही करू इच्छितात नव्यानं, पण त्यांनी याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. किमान आहेत त्या उद्योगांना सुद्धा कसं आपल्याला चालना देता येईल, त्यांना काय मदत करता येईल याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा फार मोठा प्रश्न सुटू शकेल. पुण्या मुंबईसारखे पगार इथं मिळणार नाहीत कामगारांना, इंजिनियर्सना, हे खरं आहे, पण जे आहेत उद्योग ते तरी चांगले चालावेत, त्यातून रोजगार निर्मिती होती, त्याचा फायदा इथल्या लोकांना व्हावा, स्थानिक बाजारपेठेला व्हावा, याकरता प्रयत्न करण्याची खूप मोठी गरज आहे. त्याकरता मोठे रस्ते तयार झालेत. नितीन गडकरींनी केंद्रीय मंत्री म्हणून मोठे हायवे सगळे तयार केलेले आहेत, पण आतल्या रस्त्यांची काय अवस्था आहे? हायवेहून आल्यानंतर शहरामध्ये पोहोचतोपर्यंत पार मेटाकुटीला यायची वेळ येते, त्याच्याकरता काय? तर याकडं फार गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उद्योगमंत्री आहेत उदय सामंत, या सगळ्यांनी या गोष्टीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आहे का नाही अशी आज परिस्थिती आहे की थोडी तो नकाशावर तरी आणावा आणि या जिल्ह्याकडे थोडं लक्ष द्यावं, त्याची उपेक्षा थांबवावी, एवढीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे. धन्यवाद. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.